मित्रांनो, रोग आजार घरातून कायमचे दूर करतो गुरुचरित्राचा हा अध्याय रोज विश्वासाने मनोभावाने एक वेळेस तरी वाचावा. मित्रांनो, आपलं घर आपला परिवार सुखी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या घरापासून रोग आजार व्याधी दूर राहते. कारण ज्यांच्या घरात रोग आजार व्याधी दुखणं सुरू होतं त्या घरात ज्या व्यक्तीला होतं त्याला तर पीडा होतेच, परंतु पूर्ण परिवाराला पूर्ण कुटुंबाला सुद्धा पीडा सहन करावी लागते. म्हणून प्रत्येकाला वाटते की माझ्या घरात शांतता असावी, सगळ्यांचे आरोग्य चांगले असावे, समाधान असावं आणि आनंद घरात असावं. तर आजचा हा गुरुचरित्राचा अध्याय आहे रोग आणि आजारांना दूर करणारा. फक्त आपल्याला विश्वासाने मनोभावाने त्याचे पठण करायचे आहे. तुम्हाला सगळ्यांना गुरुचरित्राचे अनुभव तर माहीतच असतील, चमत्कार तर माहीतच असतील की संपूर्ण गुरुचरित्र केल्याने किती लाभ होतात. परंतु प्रत्येकाला सर्व नियमांचे पालन करून गुरुचरित्र करणं शक्य नसतं. धावपळ आहे, धकाधकीचं जीवन आहे, म्हणून शक्य नाही. तर मग याच्यासाठीच गुरुचरित्राचे वेगवेगळे अध्याय वेगवेगळ्या कारणांसाठी आणि लाभासाठी आपण वाचू शकतो. तर हा अध्याय आहे रोग आजार दूर करण्यासाठी. नसेल तरी तुम्ही वाचा, घरापासून रोग आजार दूर राहील. फक्त याचा एकच नियम आहे, तो म्हणजे तुम्ही याचं पठण याचे वाचन सकाळी करा. कारण सकाळी आपण फ्रेश असतो, आंघोळ झालेली असते, शुद्ध असतो, म्हणून सकाळीच वाचून घ्यायचं. खाण्यापिण्याचे नियम नाही, झोपण्याचे नियम नाही. जसं गुरुचरित्राचे संपूर्ण गुरुचरित्राचे नियम असतात तसं याचे नियम नाही. हा अध्याय तुम्ही ऑनलाईन गुगलवरून वाचू शकतात किंवा तुमच्याकडे जर पारायण असेल त्यातून वाचला तरी चालेल. आता हा अध्याय कोणता? तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 14वा अध्याय, जो दुखणं लांब ठेवतो, जो आजार लांब ठेवतो आणि आपल्याला सुरक्षा प्रदान करतो, आपल्याला सुरक्षित ठेवतो. आणि जे आपल्याला भीती असते मरणाची, आजाराची, दुखापतीची, ती भीतीसुद्धा मनातून काढतो. तर नक्की 14वा अध्याय सगळ्यांनी वाचावा, विश्वासाने मनोभावाने वाचावा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.